नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 1 भारत देश महान पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यामधील 1 नंबर प्रश्न, हिमालयाची हिमशिखरे ती भारतभूच्या टिंबटिंब डोलती. रिकाम्या जागी शब्द आहे शिरी. प्रश्न पहिल्यातला 2 नंबर प्रश्न, इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अन ... तो उत्तर आहे पराक्रमाचा. प्रश्न पहिल्यातला 3 नंबर प्रश्न, समतेचा अन विश्वशांतीचा जागवी टिंबटिंब. उत्तर राष्ट्राभिमान. प्रश्न पहिल्यातला 4 नंबर प्रश्न, शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते ... झाले. उत्तर पावन. प्रश्न दुसरा, आकृत्या पूर्ण करा. त्यामधील 1 नंबर, भारतभूमीच्या शिरी डोलणारी. उत्तर बघा, हिमालयाची हिमशिखरे. प्रश्न दुसऱ्यातला 2 नंबर, भारतभूमीला पवित्र स्नान घालणाऱ्या नद्या. उत्तर गंगा, यमुना, गोमती. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील 1 नंबर, भारतभूमीच्या मस्तकावर काय डोलत आहे. उत्तर भारतभूमीच्या मस्तकावर हिमालयाची हिमशिखरे डोलत आहेत. प्रश्न 3 मधील 2 नंबर प्रश्न, कोणत्या नद्या आपल्या पवित्र पाण्याने भारतभूमीला अंघोळ घालत आहेत. उत्तर गंगा, यमुना व गोमती या नद्या आपल्या पवित्र पाण्याने भारतभूमीला अंघोळ घालत आहेत. प्रश्न 3 मधील 3 नंबर प्रश्न, या गीतातून देशवासियांच्या मनात काय जागृत होतो. उत्तर या गीतातून देशवासियांच्या मनात देशाभिमान जागृत होतो. प्रश्न 3 मधील 4 नंबर प्रश्न, भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी कोण शौर्याने लढत आहेत. उत्तर भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी वीर शौर्याने लढत आहेत. प्रश्न 3 मधील 5 नंबर प्रश्न, भारत देश महान या गीताचे गीतकार कोण आहेत. उत्तर या गीताचे गीतकार माधव विचारे आहेत. प्रश्न 3 मधील 6 नंबर प्रश्न, भारत देश महान हे गीत कोणत्या काव्यसंग्रहातून घेतले आहे. उत्तर भारत देश महान हे गीत गीतपुष्पांचा फुलोरा या काव्यसंग्रहातून घेतलेले आहे. प्रश्न 3 मधील 7 नंबर प्रश्न, भारत देश महान या गीतातून कोणता संदेश दिला आहे. उत्तर भारत देश महान या गीतातून समता व विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश दिला आहे. प्रश्न 3 मधील 8 नंबर प्रश्न, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता आहे. उत्तर भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे. प्रश्न 3 मधील 9 नंबर प्रश्न, भारतभूमीच्या रणांगणी कोण पावन झाले. उत्तर भारतभूमीच्या रणांगणी जे वीर शौर्याने लढले ते पावन झाले. प्रश्न 4, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्वशांतीचा, जागवी राष्ट्राभिमान. समजलेला अर्थ असा आहे, भारतभूमीचा हा नवीन इतिहास अपूर्व बलिदानाचा, शौर्याचा व पराक्रमाचा आहे. राष्ट्राभिमान जागृत करणारा समता व विश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे. प्रश्न 5, समानार्थी शब्द लिहा. बघा, महान, थोर. गान, गाणे. 3, नदी, सरिता. 4, ध्वज, झेंडा. 5, भू, जमीन किंवा भूमी. 6, शिर म्हणजे डोके किंवा मस्तक.
7. पवित्र म्हणजे मंगल. 8. बलिदान म्हणजेच आत्मसमर्पण. 9. शौर्य म्हणजे पराक्रम. 10. समता म्हणजे समानता. 11. विश्व जग. 12. रणांगण रणभूमी. 13. निशान म्हणजे ध्वज. 14. स्नान म्हणजे अंघोळ. प्रश्न 6. विरुद्धार्थी शब्द लिहा. उत्तरामध्ये 1 नंबर शांती. विरुद्धार्थी शब्द आहे अशांती. 2. मंगल अमंगल. 3. पवित्र अपवित्र. 4. नवा जुना. 5. शूर भित्रा. 6. समता विषमता. 7. शिखर पायथा. प्रश्न 7. खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. अक्षर आहे शी म रे ही ख. तर अर्थपूर्ण शब्द आहे हिमशिखरे. दुसरे शब्द दिलेले आहे ग न र ना. अर्थपूर्ण शब्द आहे रणांगण.